फरदापूर पाणी पुरवठा योजनेची जी पाईपलाईन आहे ती लीक झाल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच सरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत व स्वतः या कामामध्ये लक्ष देऊन पाईपलाईन जोडण्याचं काम करत आहे। आणि आज ही पाईपलाईन आजच नाही, याच्या अगोदर कमीत कमी 10-15 वेळेस वारंवार लीक झालेले आहे व अशाच पद्धतीने ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील जसं फिरोजभाई जाकेरभाई बाळू आगळे दीपक आगळे असतील भीमराव बोराडे असतील व इतर आमचे सर्व सहकारी यांनी वारंवार ही पाईपलाईन अशाच प्रकारे जोडलेली आहे। परंतु आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मागील काही 7-8 दिवसापासून फरदापूरच्या सोशल मीडियावर काही लोकांनी जे पाईपलाईन जोडण्याचं एक कसं तरी नाटक केलं आणि फक्त सोशल मीडियावर टाकून त्याचं श्रेय मिळवण्याचं काम केलं, ते पाहूनच आम्ही जे आतापर्यंत काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं नाही। नाहीतर आमचं शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे की 20% राजकारण व 80% समाजसेवा, असं आमचं शिवसेनेचं ब्रीदवाक्य असल्यामुळे आम्ही याच्या अगोदर असे व्हिडिओ बनवण्याच्या नादात पडलो नाही, फक्त आम्ही काम करत राहिलो। परंतु आज मागील काही दिवसापासून काही लोकांनी भलतेच उपक्रम सुरू केलेले आहेत आणि एक प्रकारचा दिखावा करण्याचं काम चालू केलेलं असल्यामुळे आम्हालासुद्धा त्याचं उत्तर देण्यासाठी अशा प्रकारे व्हिडिओ करून आणि सोशल मीडियावर टाकावं लागत आहे। नाईलाज आहे म्हणून टाकावं लागत आहे, नाहीतर आम्ही कधीच याच्यामध्ये पडलेलो नाही। तेव्हा फरदापूरची जनता सुज्ञ आहे, कोण खरं काम करतो फील्डवर याच्यावर खाली पातळी जमीनवर जाऊन कोण काम करतं हे फरदापूरच्या लोकांना सर्वांना माहीत आहे। फरदापूरमध्ये आजपर्यंत जे पण कामं झालेले असतील, मग ती पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी उपोषणं असतील किंवा काही बरेच कामं असतील, मंत्रालयापर्यंत जाऊन धडक मारण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे। परंतु आम्ही अशा प्रकारे सोशल मीडिया वापरून आणि लोकांची दिशाभूल करण्याचं